धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. मंडळी नमस्कार. आजच्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजचा आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या योजना. प्रत्येकाला आपल्या गावामध्ये काम मिळावं, रोजगार मिळावा या अनुषंगानं या योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. चला याबद्दल अधिक जाणून घेऊया, त्याबद्दल मार्गदर्शन करून घेऊया आणि तसंच त्याचा लाभ देखील घेऊया. यासाठीच कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री बिपिन जगताप यांना आणि त्याचबरोबर कार्यासन अधिकारी श्री आनंद कर्णिक यांना. सर नमस्कार. आपल्या दोघांचंही कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. सर, सर्वप्रथम मला सांगा की खादी ग्रामोद्योग मंडळाची नेमकी सुरुवात कशी झाली आणि त्याचा नेमका हेतू काय होता? महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचा महात्मा गांधींच्या विचारांवरती मंडळाची स्थापना झाली आहे. महात्मा गांधी असं म्हणतात की खादी हे फक्त वस्त्र नाही, तो एक विचार आहे स्वयंरोजगाराचा. ग्रामीण भागातील लोकांना स्थैर्य प्राप्त व्हावं, त्यांच्यात रोजगार निर्मिती वाढावी आणि गावातील लोक विस्थापित होऊ नये या अनुषंगाने खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजना आहेत. 1962 साली महाराष्ट्र शासनाच्या विधानसभेच्या कायद्याअंतर्गत या मंडळाची स्थापना झाली आहे आणि हे मंडळ महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण भागात कार्यरत आहे. याच्या वेगवेगळ्या योजना आहेत. त्या योजना ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांसाठी, महिलांसाठी आणि अशा लोकांसाठी आहेत की ज्या लोकांना रोजगार निर्माण करायचा आहे. शहरांमध्ये लोकांनी विस्थापित होऊ नये हा अत्यंत व्यापक विचार आहे आणि तो एवढ्या आधीच्या काळापासून प्रचलित आहे. हे खरंच खूप अभिमानास्पद आहे असं म्हणायला हवं. या नेमक्या योजना कोणकोणत्या आहेत त्याबद्दल सांग. मंडळाची एक विशेष घटक योजना आहे, ज्या योजनेतून जी योजना 1982 साली सुरू झालेली आहे आणि त्या योजनेअंतर्गत आम्ही जास्तीत जास्त 50,000 कर्ज आणि 10,000 रुपये अनुदान, जे त्याच्यामध्ये किंवा 50% एकूण कर्जाच्या 50% आम्ही त्यांना सबसिडी देतो. 10,000 किंवा 50% सबसिडी, जी कमी असेल ती रक्कम आम्ही त्यांना सबसिडी स्वरूपात देतो. त्याच्यामध्ये वेद बांबू, एक छोटे छोटे उद्योग, त्यातून उद्योगांची निर्मिती होते व ग्रामीण पातळीवर लोकांना रोजगार उपलब्ध होतो. त्यातून या व्यतिरिक्त आणखीन कोणती महत्त्वाची योजना आहे त्याबद्दल सांगा. केंद्र सरकारने 2008 साली पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ते आज तागायत सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून आपण जवळपास 25 लाख रुपयापर्यंत कर्ज प्रकरण याच्यामध्ये करता येतं आणि जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये सेवा उद्योग आणि उत्पादन उद्योग ह्या उद्योगांचा समावेश होतो. या योजनेचं विशेष असं आहे की याच्यामध्ये उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाहीये. शिवाय 18 वर्षाच्या पुढचा कोणताही माणूस याचा लाभ घेऊ शकतो. या योजनेतून महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून 12,000 लोकांना याच्यातून लाभ देण्यात आला आहे आणि जवळपास 90,000 लोकांना याच्यातून काम मिळालेलं आहे. विशेष असं आहे की या योजना फक्त ग्रामीण भागापुरतीच मर्यादित नाही, तर महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ हे ग्रामीण भागात काम करतच, पण त्याच्याबरोबरच या योजनेचा लाभ शहरी लोक सुद्धा घेऊ शकतात. याच्यामध्ये 3 वेगवेगळे ऑफिसेस, कार्यालय याच्यामध्ये काम करतात. जिल्हा उद्योग केंद्र हे शहरासाठी ही योजना राबवतं आणि ग्रामीण भागासाठी राबवतं. जिल्हा खादी व ग्रामोद्योग आयोग जो केंद्र सरकारचा आहे त्यांच्यामार्फतही या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो आणि खादी व ग्रामोद्योग मंडळ जे आता याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करत आहे. या योजनेच्या माध्यमातून सेवा उद्योग असेल तर 10 लाख रुपयापर्यंत त्यांना याच्यामधून आपलं कर्ज प्रकरण करता येतं. ग्रामीण भागातील जी लोक उद्योगाकडे वळत नव्हते अशा सगळ्या लोकांना योजना फायदेशीर होऊ शकते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी आता सध्या
योजनेचे ऑनलाईन फॉर्म सुद्धा भरणे सुरू आहे. ज्या लोकांना या योजनेचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना म्हणून PMEJP, ज्याला इंग्लिशमधून प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम म्हटलं जातं, त्या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरता येईल त्यांना आणि त्याच्या माध्यमातून त्यांना त्याचा लाभ घेता येईल. त्याच्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांनी, बचत गटांनी किंवा 1960च्या कायद्याअंतर्गत झालेल्या रजिस्टर्ड संस्थांनी याचा लाभ घ्यावा. एवढी ही चांगली योजना आहे. बरोबर. आणि या अनुषंगाने शहरातल्या देखील बेरोजगार मंडळींना एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहर आणि गाव यामधली सुद्धा दरी बुजवण्याचा प्रयत्न या अनुषंगाने होतोय असं म्हणायला अजिबातच हरकत नाही. या योजना ज्या आहेत त्या खूप सर्वसमावेशक आहेत असं मला चर्चेतनं जाणवलेलं होतं. कारागिरांसाठी देखील एक योजना या माध्यमातून विकसित करण्यात आलेली आहे, त्याबद्दल सांगा. एक मंडळाची सन 1972ला ग्रामीण कारागीर रोजगार योजना सुरू झालेली आहे. त्यानंतर 1972 मध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला. त्यावेळी महाराष्ट्र शासनातर्फे कारागीर रोजगार हमी योजना ही चालू केलेली. त्याचे संस्थापक स्वर्गीय विस पागे हे आहेत. या योजनेतून ग्रामीण कारागिरांना, जे ग्रामीण कारागीर जास्तीत जास्त आपला उद्योगधंदा सुरू करून, पारंपरिक उद्योग आहेत त्याच्यामध्ये, तर पारंपरिक उद्योग ज्याच्यामध्ये तेलघाण्या आहेत, गुळखंडश्री वगैरे छोटे उद्योग, अगदी छोटे छोटे उद्योग ग्रामीण पातळीवर सुरू करून त्यांनी आपला उदरनिर्वाह त्यातून चालवा, याच्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती बँका व नाबार्ड यांच्यामार्फत कर्ज पुरवठा केला जातो आणि तो कमीत कमी व्याज दरामध्ये केला जातो. अशी ही आमची ग्रामीण कारागीर योजना आहे. आणि 1972 पासून सुरू झाल्याच्या नंतर आज आमच्या त्या योजनेअंतर्गत 302 संस्था आहेत. तालुका पातळीपर्यंत काम करतात. 302 तालुक्यामध्ये काम करत असताना ग्रामीण जे कारागीर आहेत त्यांना शोधून काढून त्यांना ह्या योजनेअंतर्गत मदत केली जाते. म्हणजे पारंपरिक उद्योग देखील जगले पाहिजे आणि आपलं जे वैशिष्ट्य आहे ते सुद्धा सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. या उद्देशाने खरंच खूप सुंदर योजना आहे असं म्हणायला हरकत नाही. सर, या सगळ्या योजना सर्वांना समावेश त्यांचा करून घेणाऱ्या तर आहेतच, पण त्याचबरोबर हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो की वस्तू निर्मिती होईल त्यासाठी कर्ज दिलं जाईल. सर, या सगळ्या योजना सर्वांना समावेश त्यांचा करून घेणाऱ्या तर आहेतच, पण त्याचबरोबर हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो की वस्तू निर्मिती होईल त्यासाठी कर्ज दिलं जाईल, पण बाजारपेठ उपलब्ध करून देणं आणि त्याचं मार्केटिंग करणं हा एक मोठा प्रश्न या सगळ्याच मंडळींपुढे असतो. बेरोजगार म्हणा, कारागीर म्हणा, या सगळ्याच मंडळींपुढे असतो. तर या योजनेच्या माध्यमातून त्यासाठी काही हात देण्यात येतोय का? वेगवेगळ्या योजना खादी ग्रामोद्योग मंडळाच्या आहेतच. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्यांच्या मालाला उठाव व्हावा, त्यांना बाजारपेठ मिळावी, या अनुषंगाने सुद्धा खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून पणन म्हणजे मार्केटिंग एक मोठ्या प्रमाणात केलं जातं. उदाहरण सांगायचं झालं तर आम्ही महाबळेश्वरला मध संचालनालय खादी ग्रामोद्योगचं आहे. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ज्यावेळेस मध संचालनालय किंवा खादी ग्रामोद्योगच्या ऑफिसला घातल्यानंतर त्याचं अतिशय चांगल्या पद्धतीचं पॅकेजिंग, त्याच्याबरोबर ब्रँडिंग अशा पद्धतीनं केलं की ते आज मोठ्या प्रमाणात ते विकलं जात आहे आणि शेतकऱ्यांना त्याच्यामधून त्याचा जे फायदा आहे तोही त्यांना दिला जातो. थोडक्यात सांगायचं असं आहे की मोठ्या प्रमाणात हे जर पॅकेजिंग आणि ब्रँडिंग केलं तर त्यांना जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो, हे आता आम्ही दाखवून दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर वेगवेगळी प्रदर्शन असतील, त्याचबरोबर लोकांच्यापर्यंत एखाद्या गोष्ट नेण्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं केल्या जात आहेत. नुकतंच आता मंत्रालयाच्या परिसरात सुद्धा खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं एक प्रदर्शन भरवण्यात आलं होतं 2 दिवसाचं, ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातील किंवा अशी लोक की ज्यांनी कधीही मोठ्या प्रमाणात असे उत्पादनं विक्री केली नव्हती अशा लोकांना तिथं संधी दिली. आणि विशेष असं आहे की त्याच्यात 2 दिवसाच्या या कालावधीमध्ये जवळजवळ 10,61,000 रुपयाची विक्री यांची झाली. आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की मुंबईसारख्या एक अतिशय चांगले ग्राहक त्यांना मिळाले की जेणेकरून पॉलिटिन सिटीमध्ये ग्रामीण भागातील रोजगार आज आला आणि त्यांनी तयार केलेली उत्पादनं मोठ्या प्रमाणात विकली गेली. बरोबर. आणि ह्या सगळ्याचा फायदा अशा पद्धतीने लोकांना प्रत्यक्षात होऊ लागलेला आहे. निश्चितच. यामध्ये आता एक या अनुषंगाने येणारा प्रश्न असा की योजना अनेक कार्यान्वित सर केल्या जातात, लोकांना कर्जाचे, अनुदानाचे किंवा इतरही आधार दिले जातात,
पण प्रशिक्षण हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं तुम्ही म्हणालात की ब्रँडिंग आहे किंवा एक्झिबिशन्स आहेत, हा खूप एक मोठा विषय आहे. तर त्या अनुषंगानं या दुर्गम भागातल्या किंवा गावातल्या लोकांना सक्षम करण्याचं सुद्धा तुम्ही काही काम करता आहात का योजनांच्या माध्यमातून? हो, याच्यामध्ये आम्ही वेगवेगळी प्रशिक्षण आमच्या मार्फत दिली जातात. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही केंद्र सरकारची अतिशय चांगली योजना आहे. मी यापूर्वीच आपल्याला सांगितलेलं आहे. बरोबर. आणि सध्याच्या शासनाच्या मार्फतही मोठ्या प्रमाणात ती राबवली जात आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की या योजनेच्या माध्यमातून 10 दिवसाचं उद्योजकता विकास कार्यक्रम राबवला जातो आणि त्याच्या माध्यमातून लोकांनी कशा पद्धतीने व्यवसाय करावा, कशा पद्धतीने त्यांनी त्यांचा ताळेबंद ठेवावा, त्यांचं मार्केटिंग कशा पद्धतीचं असावं, शिवाय त्याच्यामध्ये ब्रँडिंग आणि लेबलिंग कसं असावं, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये त्यांना मोफत प्रशिक्षण दिलं जातं, अगदी निवासाच्या आणि सगळ्या सोयीयुक्त. त्याचबरोबर वेगवेगळी प्रशिक्षण, मधमाशा पालनाचं सुद्धा प्रशिक्षण आम्ही मोफत देतो. त्याचबरोबर छोटे छोटे उद्योग आहेत त्याचंही खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या नाशिक आणि बोरवली या दोन्ही ठिकाणी याचं सगळं मोफत प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यामुळे या माध्यमातून जर एखादा उद्योजक त्याला भविष्यात मोठा उद्योग तयार करायचा असेल तर त्याची पार्श्वभूमी अशी आहे की त्यांनी त्या छोट्या छोट्या उद्योगाच्या प्रशिक्षण घेतली तरच त्याच्यामधल्या छोट्या छोट्या गोष्टी त्याला समजून येतील. त्याच्यामुळं त्याला प्रशिक्षण आमच्या मार्फत दिलं जातं. त्याचे कौशल्य वाढीला लागणं आणि त्याचा रोजगार टिकावा यासाठीची प्रशिक्षण असतात. बरोबर. आता त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे उद्योग सुरू झाला, प्रशिक्षण घेतलं, उद्योग सुरू झाला, अनुदान मिळालं, त्यातनं पुढची सगळी वाटचाल सुरू झाली. पण उद्योग टिकण्यासाठी एक सातत्य महत्त्वाचं असतं. तर त्या दरम्यान सुद्धा तुम्ही काही त्यांना आधार देता का, की मध्ये काही अडचणी आल्या तर त्यासाठीचं काही तुमच्याकडे सोल्युशन्स उपलब्ध असतात का, काही पर्याय दिले जातात का, किंवा अप टू डेट काही माहितीचा पुरवठा त्यांना तुम्ही करता का? या बाबतीत महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं त्यांना वेगवेगळ्या टप्प्यात मदत केली जाते. आज आता सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे जवळजवळ बलुतेदार संस्था ज्या आहेत त्या जवळजवळ 311 एवढ्या महाराष्ट्रात आहेत आणि या सगळ्या संस्थांना आम्ही तालुका स्तरावरती आमचे कर्मचारी उपलब्ध झाले आहेत की ज्यांना कोणाला या बाबतीत अडचण येतील, ज्यांना कोणाला मार्गदर्शनाची आवश्यकता असेल किंवा त्यांना कुठं अडचणी बाजारपेठेच्या अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो आणि वेळोवेळी त्यांना मदतही केली जाते. बरोबर. सगळ्या समाजातल्या घटकांना सामावून घेणाऱ्या योजना आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या इतक्या सुंदर योजना आहेत, सगळ्या समाजातल्या घटकांना सामावून घेणाऱ्या योजना आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शहरांमध्ये प्रदर्शनं आणि इतरही माध्यमांमधून लोकांपर्यंत पोहोचता येतं, पण दुर्गम भागातल्या लोकांना याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? आमच्या ज्या 311 संस्था आहेत तालुका पातळीवर तिथे आमचे सचिव आणि सहाय्यक सचिव कार्यरत असतात. ग्रामीण कारागिरांना कोणतीही अडचण आली तर त्यांच्या मार्फत ती सोडवली जाते. त्यांच्या पातळीवर नाही सुटली तर आमच्या प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा कार्यालय आहे, तिथून त्या सोडवल्या जातात. अदरवाईज जर हे असेल तर आमच्याकडे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. मुख्य कार्यालयाकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या त्यांना मार्गदर्शन केलं जातं. बरं. कारागिरांच्या बाबतीत जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही म्हणालात की गावातले कारागीर शोधून त्यांना या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. तर हे कारागीर शोधण्यासाठीची काय प्रक्रिया असते? ही फार एक कुतूहलाचा विषय आहे, त्याबद्दल सांगा. अतिशय चांगला प्रश्न आहे असा आपला. कारागीर हे गावातच असतात आणि साधी गोष्ट अशी की चप्पल बनवणारे सुद्धा कारागीर असतात आणि एखादं सुंदर असं मातीचं भांड बनवणारे कारागीर असतात. हे कारागीर कधीही आपलं गाव सोडून दुसरीकडे जातच नाही. त्याच्यामुळे त्यांना शोधणं हे फार अवघड गोष्ट आहे असं मला वाटतं. विशेष असं आहे की ह्या कारागिरांना एकत्र आणून त्यांच्या त्या कामामध्ये कौशल्य वृद्धी करणं हे फार महत्वाचं आहे. कारण काळानुसार अनेक गोष्टी बदलत असतात आणि त्या बदललेल्या गोष्टींचा त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हेच मुख्य खादी ग्रामोद्योगचं काम आहे. आज आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की विशेष घटक योजनेच्या माध्यम असं आहे की ज्याच्या माध्यमातून बलुतेदार किंवा जे अतिशय दारिद्र्यरेषेखालची लोक आहेत त्यांना वरती आणण्याची ही योजना आहे, केंद्र सरकारची योजना आहे. आणि याच्या माध्यमातून आम्ही अमरावतीला सोलर चरखा, सोलर पासून चरखा आणि चरख्यापासून सूतकताई ही अतिशय नाविन्यपूर्ण योजना आम्ही विशेष घटक योजनेच्या माध्यमातून सुरू केली. 50,000 रुपये कर्ज, त्याच्यामध्ये फक्त 10,000 रुपये अनुदान, परंतु दररोज शेतामध्ये उन्हामध्ये काम करणाऱ्या महिलांना घरामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली, त्यांना त्याचे पैसेही चांगले मिळाले आणि याचा आम्ही अतिशय 130 महिलांना
त्यांच्या बचत गटांना हे सगळं काम दिलंय आणि त्याच्या माध्यमातून आज ते अतिशय सुंदरपणे सूतकताई करतात. विशेष म्हणजे त्यांनी त्याच्यापासून शर्टही तयार केलेत आणि मंत्रालयाच्या परिसरात ते विकलेही गेले. वाह. मग मला असं वाटतं की अशा पद्धतीनं गावातल्या महिलांना जर उन्हातून सावलीत आणण्याचं काम जरी झालं तरी ते मला असं वाटतं खादी ग्रामोद्योगचं सुंदर काम. आणि ती सावली जर रोजगाराची असेल तर त्यापेक्षा आणखीन सुख ते काय असं आपल्याला निश्चितच म्हणता येईल. महिलांसाठी काही विशेष सवलती म्हणा किंवा त्यांच्यासाठी पण एक वेगळा काय म्हणता येईल अनुदानाचा आधार या योजनांच्या माध्यमातून दिला गेलाय, तर त्याबद्दल थोडंसं आपण त्यावर प्रकाश टाकूया. याच्यामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या मध्ये महिलांना सामावून घेतलंच आहे आणि पंतप्रधान रोजगार कार्यक्रम ही जी योजना आहे याच्यामध्ये महिलांना 35% एवढं अनुदान आहे. त्या कुठल्याही संवर्गातल्या असल्या तरी त्या महिला म्हणून त्यांना त्याचं राखीव त्यांना 35% एवढं अनुदान देण्यात आलेलं आहे. महिलांचं सुद्धा पंतप्रधान रोजगार योजनेतून खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी रोजगार निर्माण केलेला आहे आणि याच्या माध्यमातून महिलांना असं विशेष असं काही अनुदान जास्तीचं नाहीये, पण महिलांना मोफत प्रशिक्षण, विशेष म्हणजे मधमाशा पालनाचंही आम्ही मोफत प्रशिक्षण महिलांना दिलेलं आहे, वेगवेगळ्या बचत गटांना दिलेलं आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमासुद्धा महिलांचा समावेश जास्त आहे. विशेष घटक योजनेतून मी आता सांगितल्याप्रमाणे सोलर चरखा हा सुद्धा कार्यक्रम आम्ही त्यांना दिलेला आहे आणि तोही महिलांचाच आहे. त्याच्यामुळे महिलांना एक जास्तीचा फोकस करून, कारण महिलांना अतिशय व्यवस्थितपणे उद्योग करण्याची आवड असते, मॅनेजमेंटचे स्किल जास्त असतात आणि सगळ्यात महत्वाचं की एखादी गोष्ट सुटसुटीतपणे आणि सुरेखपणे कसं करावं हे महिलांना आपोआपच निसर्गात येत असल्याने त्यांचे उद्योग देखील खूप सुंदरपणे चालू राहतात. त्याच्यामुळे महिलांना खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट केला जातो. निश्चितच या सगळ्या योजनांची माहिती आणखीन सविस्तर जर घ्यायची असेल आणि यांचा लाभ घ्यायचा असेल तर बेरोजगार मंडळींनी किंवा ग्रामीण भागातल्या मंडळींनी नेमका कोणाशी संपर्क साधला पाहिजे आणि त्यांनी काय प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे यांचा सगळ्यांचा लाभ घेण्यासाठी? महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाची प्रत्येक तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या आवारात ऑफिसेस कार्यालय आहेत. जर अशा लोकांना लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्रामध्ये महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची कार्यालय आहेत. विशेष म्हणजे तिथे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी या पदावरील अधिकारी कार्यरत आहेत. या सगळ्यांना या ठिकाणी लाभ मिळू शकतो आणि त्याच्याही वरती यायचं असेल तर मुंबईला मनोहरदास स्ट्रीट वरती खादी व ग्रामोद्योग मंडळाचं मुख्य कार्यालय आहे, GPOच्या समोर. त्या कार्यालयात मार्फतही त्यांना डायरेक्ट मार्गदर्शन मिळू शकतं. बरं, म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल आपल्याला की नोकरीच्या संधी न शोधता ज्या उपलब्ध साधन सामुग्रीच्या बळावर आपण काय करू शकतो, मग तो शहरी भाग असू देत किंवा ग्रामीण भाग असू देत. प्रत्येकाकडे शेती आहे असं नाही, प्रत्येकाकडे नोकरी आहे असं नाही, पण अंगभूत कौशल्य आपापली शोधून त्या अनुषंगाने जर आपण वाटा शोधल्या तर निश्चितच मार्ग सापडू शकतो. हे या सगळ्या आपल्या माहितीवरून स्पष्ट झालेलं असेल. आशा करूया की आपल्या महाराष्ट्र राज्यामधले बेरोजगार तरुण शहरातले असोत किंवा गावातले असोत याचा जास्तीत जास्त लाभ करून घेतील आणि अधिक माहितीसाठी तुमच्याशी संपर्क साधतील. आपण तुमचा पत्ता या माध्यमातून देणार आहोतच. आज कार्यक्रमात सहभागी झालात, एवढी छान माहिती सगळ्या श्रोत्यांपर्यंत आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.